वडील तुला बाहेर घेऊन जातात, तुला काही बोलत नाहीयेत, म्हणजे फार मोठा परिणाम हा झालाय, पण ते खूप स्ट्रॉंगली या सगळ्याला फेस करतात. मग तू का नाही करू शकत? त्यांच्या एज मध्ये ते करू शकतात, तर तू का नाही? दुसरं कोणीतरी असतं तर लग्न करून दिलं असतं, किंवा बाहेर नेलं नसतं, घरामध्येच राहा म्हटलं असतं लोकांच्या भीतीपोटी. मग ते या सगळ्यावरती मात करू शकतात, तर मग तू का नाही करू शकत? तुझ्या पुढे तर ध्येय आहे, तुला एका ठिकाणी जायचंय, तिथपर्यंत पोहोचायचंय. मग त्या ध्येयाच्या मागे लागलीस ना की हे विचार जातात. आणि हे प्रत्येकाला येतात. आता परवा माझं मागच्या 2 महिन्यापूर्वी मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झाल्यावर मलाही असं वाटायचं, लोक काय म्हणतील. कोणी काय बोललं नाही मला, किंवा कोणी असं काही म्हटलं नाही, कोणाची वागणूक पण वेगळी नव्हती, पण मलाच असं वाटायचं, लोकांना वाटेल का त्यांच्या बाळाला माझी नजर लागेल, लोकांना असं वाटेल का की मी त्यांच्या बाळाकडे बघून जेलस होईन, असं मलाच वाटायचं. पण ठीक आहे, तो विचार मी जास्त एंटरटेन नाही केला. एक थोडे दिवस मनात यायचा तसा विचार, पण मग म्हणून मी बाहेर जाणं किंवा दुसऱ्यांच्या मुलांकडे पाहणं, त्यांना घेणं किंवा गरोदर महिलांच्या भोवती जाणं सोडलं नाही ना. भीती प्रत्येकाला वाटते काहीतरी घडून गेल्यावर, हे खूप नॅचरल आहे. आपण माणूस आहे म्हटल्यावर आपल्याला भीती वाटणार, असे विचार आपल्या मनात येणार, पण मग ते धरून नाही बसायचे ना आपल्याला. मग मी जितकं माझ्या कामात व्यस्त होत गेले तितका हा विचार मागे पडत गेला. आणि शेवटी कोणीही काही म्हटलं तरी आपल्याला माहितीये ना आपल्याला कुठेपर्यंत जायचं आणि काय करायचंय. तसं आता तुला तुझ्या समोर ध्येय आहे, तुला शेवटचं वर्ष पूर्ण करायचंय, तुला एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय, तुला एखादं पद मिळवायचंय, बरोबर? हा, मग त्यासाठी तू प्रयत्न कर. त्या गोष्टींच्या त्या गोष्टींचा जास्त विचार कर, आणि त्यासाठीचे अफर्मेशन्स लिहिणे म्हण, स्वतःचं टाइम टेबल बनवणे म्हण. मग हे सगळं करत असताना हा विचार एकदम निघून जाईल का? नाही, हा हळूहळू निघून जाणार आहे. आता आजपासून तू सुरुवात केलीस, एक नवीन छान रुटीन बनवलंस, घरातून बाहेर पडायला लागलीस, लगेच तुला आज बरं वाटणार आहे? नाही. लगेच आठवड्याभरात बरं वाटणार आहे? नाही. एक 15 दिवस तू हे रुटीन फॉलो केलंस की मग हळूहळू तुला स्वतःमध्ये, तुझ्या विचारांमध्ये बदल जाणवायला लागतील, आणि मग 1 महिना 2 महिन्यांनी फरक पडायला लागेल. पहिले 21 दिवस कोणती पण सवय किंवा कोणतं पण नवं रुटीन का फॉलो करायचं, तर आपल्याला त्याची सवय होते, आणि मागचं जे आपलं निगेटिव्ह काही वर्तवणूक असेल किंवा विचार असतील ते रिप्लेस व्हायला मदत होते, किंवा ते कमी व्हायला मदत होते. मग पुढच्या 21 दिवसामध्ये आणखी जास्त आपण त्यामध्ये प्रो होतो. पूर्णपणे त्या सवयीमध्ये आपण सातत्य ठेवायला लागतो, आपल्याला ते आवडायला लागतं. थोड्या अडचणी येतात, पण तरीही आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि मग त्याच्या पुढच्या 21 दिवसामध्ये काय होतं, ती सवय किंवा ती दिनचर्या आपली लाईफस्टाईल होऊन जाते. आता तुझं काय झालंय, तू हे 21 दिवस काय केलेलं आहेस तोच विचार करत बसलीस, त्यामुळे आता तोच विचार तुझी लाईफस्टाईल झालाय, बरोबर? म्हणून आता आपल्याला हा विचार बदलायची गरज आहे. त्यासाठी तुला आधी रुटीन बदलायला पाहिजे. मला सांग, एकच विचार जर सारखा येत असेल तर नवीन आपण काहीतरी स्वतःच्या मनामध्ये भरल्याशिवाय तो विचार रिप्लेस होईल का? त्या विचाराला रिप्लेस करायला पाहिजे ना. लोक काय म्हणतील हा विचार येतोय, पण तोच विचार घेऊन बसायचं का नवीन काहीतरी वाचायचं, बघायचं, नवीन काहीतरी लिहायचं? तू म्हटलीस की मनातलं सगळं मी लिहून काढलं, मान्य आहे, लिहिलंच सगळं निगेटिव्ह लिहिलंस, मला असं वाटतंय, हे होतंय, ते होतंय. त्याच्यासोबत माझी स्वप्न काय आहेत, मला कुठंपर्यंत जायचंय, मी काय केलं पाहिजे, हे पण लिहिलं पाहिजेस ना. म्हणजे ते रिप्लेस झाले तुझे विचार. किंवा एखादं पुस्तक वाच, म्हणजे तुझी थॉट प्रोसेस बदलेल. तू नवीन काहीतरी खत पाणी दे ना तुझ्या मनाला, म्हणजे ते मन त्या विचाराला पकडून त्या दिशेने जाईल. एखादं पुस्तक वाच, पुस्तक वाचून तुला काहीतरी नवीन माहिती मिळेल, नवीन गोष्टी कळतील, मग त्याबद्दल आपण विचार करू लागू. घराबाहेर पडतो आपण, बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला काहीतरी वेगळं दिसतं, मग आपण त्या गोष्टीचा विचार करतो. किंवा आता तू म्हणालीस की मैत्रिणींना अजिबात तू फोन करत नाहीयेस किंवा त्यांचे फोन तू घेत नाहीयेस, मग तू हे घेतलंच नाहीस तर तुला नवीन माहिती मिळणार कशी? तू फोन घे, कॉलेजमध्ये काय चाललंय, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, तुम्ही एकत्र येऊन काय करू शकता, अशा गोष्टींवरती ज्या वेळेला तू त्यांच्याशी बोलशील त्यावेळेला तुझी थॉट प्रोसेस पुन्हा चेंज होईल ना. आत्ता जे विचार धरून बसलीयस ते दूर करण्यासाठी नवीन विचार घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी ऍक्शन्स करणं गरजेचं आहे. ओके, आता तू सांग मला, आमच्या दोघींच्या बोलण्यातून तुला काय वाटतंय, तुझ्या रुटीन मधलं तुला काय बदललं पाहिजे?